मोहिदा शिवारात ठिबक साहित्य चोरीला वेग। पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एका शेतकऱ्याचे 35,000चे तर दुसऱ्या शेतकऱ्याचे 95,000चे नुकसान। तळोदा तालुक्यातील मोहिदा शिवारात ठिबक सिंचन साहित्य चोरीच्या घटना घडल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे। बळीराम प्रीतम ठाकरे यांनी तळोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दिला असून त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या शेतात गट क्रमांक 72 मध्ये बसवलेले ठिबक संचातून 5 पाईप, 2 वॉल्व आणि हायड्रो फिल्टर अज्ञात व्यक्तीने चोरल्याचा आरोप आहे। तर बुधवारी जितेंद्र चौधरी यांच्या शेतात ठेवलेले ठिबक सिंचनच्या नळ्यांना कोणीतरी अज्ञात माथे फिरूकडून आग लावण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असती तर नुकसान झाले नसते असा गंभीर आरोप केला आहे। 2 दिवसात 2 घटना घडल्या असून बळीराम ठाकरे या शेतकऱ्याचे 35 ते 40,000चे नुकसान झाले आहे, तर जितेंद्र रोहिदास चौधरी यांचे 96,000चे नुकसान झाले आहे। यापूर्वी पोलिसांकडे सुरक्षेच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते, मात्र योग्य पावले उचलली गेली नसल्याने हे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी करत आहे। या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। दोषींवर कठोर कारवाई करून चोरी केलेल्या साहित्याची परतफेड आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सर मोहिदा माझी रात्री कोणी अज्ञाताने 3.5 एकराची ठिबक झाली। 2 वर्षापूर्वी 20 mm ची जैन कंपनीची ठिबक टाकली होती ऊसाला, आणि त्यानंतर मग 2 वर्षानंतर इथं गोळा केली होती मी काढून सांगा। त्यानंतर आज रात्री अज्ञात कोणीतरी जाळून दिली तिला, तर 96,000ची ठिबक होती ती पूर्ण। ही एवढी मोठी नुकसान झालेली आहे माझी, तर याच्याकरता काहीतरी करायलाच वेळ पण पोलीस स्टेशन वगैरे। मी मोहिदा गावातील उपसरपंच। आमच्या इथं सदर शेतकऱ्याचे 3.5 एकराची ठिबक जैन कंपनीची होती, ती कोणी अज्ञाताने येऊन जाळली। आणि असेच 4 दिवसापूर्वी आमच्याच गावातील शेतकऱ्याचं बळीराम प्रीतम ठाकरे यांच्या शेतातलं ठिबकाचे 5 पाईप, एक हायड्रो फिल्टर आणि डिक्स फिल्टर तोडून फेकलं आणि 5 पाईप पण फोडले आणि हायड्रो फिल्टर चोरीस नेले। आम्ही तसं पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला असून सदर अर्जामध्ये आम्ही संशयिताचे नावंसुद्धा दिलेली होती। तरी आज 4 दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाने त्या सदर संशयितांवर कुठलीही कारवाई केली नाही। आणि जर कदाचित ती कारवाई जर केली असती तर हा आज प्रसंग टळला असता। म्हणून मायबाप प्रशासनास माझी एक विनंती आहे की शेतकऱ्यांकडेही लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, हीच माझी विनंती आहे।